नमस्कार मंडळी. आमच्या थंय एका मांजरीन 3 पिल्ला दिल्ल्यान. दुपारी काम उरकून इलं तर वॉचमॅनकडून कळला की त्यातल्या एका पिल्लाच्या अंगावरून गाडी गेली. बघितलंय तर त्याका मागच्या पायान चलाक जमत नव्हता. खाऊचा वगैरे सगळा समोर होता पण खाईत नव्हती. ताबडतोब वेळ न घालवता त्याला घेऊन जवळच्या पशु रुग्णालयात गेलो, पण लेट गेल्यामुळे रुग्णालय बंद होता. डॉक्टरला कॉल केलं तर तो बोललो उद्या सकाळी घेऊन यावा, उपचार होऊन जाईल. दुखणं यार त्याला इथे ना, इथे कुठेतरी तेव्हा हात लावून देत नाही. चल, तो इधर हाथ लगाने नहीं दे रहा है वो. ठीक है, शायद वो थोड़ा तो पैर लगा रहा है ना जमीन पे. हाँ, पैर दोनों सही है. पता नहीं, देखते हैं अभी एक्सरे में क्या आता है. हो जाए यार ठीक, कुछ मेजर ना हो बस, है ना. चल जाओ चल. ह्याच्यातून नेऊया तिला. काल लेट झाला म्हणून आज सकाळीच लवकर निघालो. थोड्याच वेळात हॉस्पिटलला पोचलो आणि नाव नोंदणी वगैरेचं जा काय काम होता त्या काम उरकून डॉक्टरनी उपचार करून घेतले. कोई मेडिकल आराम हो जाएगा ना. कार्ड ले लिया. कार्ड लिया ना, कार्ड क्यों फ्रैक्चर तो किसी जगह वो अभी सेट हो जाएगा. दवा दें, कुछ दवा दिए थे कल सर. समोरच्या मेडिकल स्टोर मधून जी काय औषधं लिहून दिल्या ती घेतलं आणि घरा केलं. अजून आईचं दूध पित आहे. दूध पिते आणि ते आपल्याने होईल तेवढं आपण करायची ट्रीटमेंट. की आपल्या परिसरात आजूबाजूला अशी मांजरा असतात, प्राणी असतात, कुत्रे असतात. आपण लक्ष देत नाही. आपल्याकडं काय गाडी खाली बसलेले असतात. पण आपण एक लक्ष देऊ गो, तुमका दाखवतोय ह्या पिल्लू. तर एकदा तरी ना आपण गाडी काढताना माझ्या मते गाडीर हॉर्न मारून बघायचा किंवा गाडी खाली एकदा वाकून तरी बघा निदान की ही पिल्ला कुठे अशी झोपलेली नाहीत ना. त्यांना काय कळतं हो, थंडीच्या दिवसात गाडी खाली कुठे ना कुठे असतात. प्लीज जरा लक्ष देऊन. बरोबर वाटत नाही आपल्या आजूबाजूच्या मुक्या जनावरांचा त्रास होता. कधी असा वाटला तर जवळच्याच कुठल्या तरी पेट क्लिनिकमध्ये नेऊन त्यांचा उपचार करा. होईल तेवढे प्रयत्न करा. काय माहीत आपल्यामुळे कुठल्या मुक्या प्राण्याचा जनावराचा जीव वाचलो. या पिल्लासाठी प्रयत्न करतलो जेवढा होईल तेवढा. बाकी देवाक काळजी.